संपर्क आपला आत्मा चित्रूप आहे. संपर्क मग काय सांगितलं आत्मा आत्माचा हा ज्ञान प्रकाश रूप आहे याची सिद्धी कशी करी. आत्माच किम स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे याची सिद्धी कशी करी. प्रश्न आला एखादा समजायला पाहिजे. आत्मा आपण प्रकाश रूप नाही मानला, जड स्वरूप मानला. काय मानलं? मग जड ज्ञान प्रकाश देत असतं का? संवेदन आहे का? जड कशाला म्हणतात? ज्याच्या ठिकाणी ज्ञान नाही, क्रिया नाही, त्याला जड समजतात. महात्मा जर आणखी जड स्वरूप म्हणलं तर नैयायिकामध्ये ते म्हणलं ज्ञान इंद्रिय वगैरे त्याचं प्रकाशन करतात. कोणाचं? आत्म्याचं. कोण प्रकाशन करतात? ज्ञानेंद्रिय, अंतःकरण वगैरे हे आत्म्याचं काय करतात? आता ज्ञानेंद्रिय वगैरे आत्म्याचं प्रकाशन करतात तर ते सुद्धा जडच आहे, कारण कार्य आहे. ज्ञान, अंतःकरण वगैरे हे सर्व मायेचं काय आहे? कार्य, सत्वगुणाचं कार्य आहे. जे कार्य असते ते जड असते. जड जडाचं प्रकाशन करू शकत नाही. हे दोन खांब आहे, काही खांब जड आणि हा खांब जड. हा खांब पडायला लागला तर शेजारचा खांब म्हणतो का पडून बरा, का म्हणत नाही? दोन्ही काय जड आहे. अंतःकरण इंद्रिय वगैरे जड आहे. जड जडाचं काय करीत नाही. मग जगदांत प्रकाश येईल तेव्हा त्याच्याकरता ज्ञान नावाचा गुण मानायचा. आत्म्याचा ज्ञान नावाचा गुण आत्म्याचं प्रकाशन करतो. त्याच्यावरती पुन्हा शंका, तो गुण नित्य आहे का अनित्य आहे? नित्य आहे असं म्हटलं तर आत्माही नित्य आणि गुणही नित्य स्वरूप होईल त्याचं. अनित्य आहे असं म्हटलं तर जो अनित्य असते ते परिच्छिन्न असते, जड असते. पण आणखी काय तो गुण सुद्धा ते ज्ञान जड स्वरूप ठेवे, जड जडाचं प्रकाशन करीत नाही. बरोबर. आणि पुन्हा गुणीच्या ठिकाणी कधी असतो आणि कधी नसतो. त्याला आत्मा ज्ञान गुण आत्म्याचं काय गुण नसून स्वरूप आहे. जे कधी बदलत नाही त्याला स्वरूप मिळालं. साखरेमध्ये असलेली गोडी साखरेचा गुण आहे का स्वरूप आहे? काय का स्वरूप म्हणायचं? ते त्याचा कधी त्याच्यापासून वेगळं होऊ शकत नाही. साखरेपासून गोडी कुठे वेगळी होते. आणि गुण हा कधी असतो आणि कधी एखादा फुल आहे, फुलाच्या ठिकाणी सुगंध असतो, तर सुगंध त्याचं स्वरूप नाही. हवा आली तर सुगंध काय होतं? नाही, ते हवा घेऊन जात असते. 15 अध्यायामध्ये गीतेच्या ह्याच्यामध्ये आहे का श्लोक आठवते का? म्हणतो सुतम तो योगिन पश्यन् नाही आठवत. यदादिति कथम तेजो जगत भाष्यते किलम यच्चंद्रमस्य चानु तत्तेजो विद्धि महामकम. तेव्हा गुण गुणीच्या ठिकाणी कधी असो आणि कधी नसो म्हणून तो अनित्य आहे.
ज्ञान एकच आहे, नित्य आहे. म्हणून लक्षण आत्माच प्रकाश रूप मांडल्याशिवाय काय होऊ शकत नाही, कार्य होऊ नये. म्हटला प्रकाश स्वरूप कशावर होऊ नये, त्याच्याकरता काय उदाहरण दिलं. हे पहा, सुषुप्तीमध्ये आत्मा आहे की नाही. आपण झोपेतून उठल्यानंतर काय समजतो, उठलेला मनुष्य काय म्हणतो, इतका वेळ का कशा करता झोपलो, म्हणलं सुखाने झोपलेला होतो, काही जाणत नव्हतं. म्हणजे स्मृती जी होत असते, विणा हे असल्याशिवाय स्मृती होऊ शकत नाही. वहीच पाठ केली नाही तर आठवत असते का. ब्रह्मदेव जरी असला तरी म्हणजे संस्कार असावं लागतात. झोपेतून उठल्यानंतर ज्या अर्थी तो म्हणतो सुखाने झोपलो होतो, त्या अर्थी सुखाचा काय असलं पाहिजे अनुभव. आणि तिथे तर इंद्रिय नाही, काहीच नाही. ज्या अर्थी हे सुख कोणाचं, मग आत्माच किंवा स्वरूप आहे, चेतन स्वरूप आहे. इंद्रियादी कायपासून होते असं जर मला इंद्रिय परिच्छिन्न आहे, त्याच्यापासून आत्मप्रकाश होऊ शकत नाही. सिद्धांत काय निघाला, आत्माच किंवा स्वरूप आहे, चिद्रूप आहे. आता पुढे कोणता राहिला, आता कोणता विषय आहे. आनंद स्वरूप मला झालंय त्याचा बघायचं, सांगता आलं पाहिजे. चौथ्या तरंगामध्ये आत्माचा असा आनंद स्वरूप आहे सांगितलं, कशी सिद्धी करून दाखवली. आत्मा आनंद स्वरूप आहे, परंतु जीवाला माझा आत्मा आनंद स्वरूप आहे असे ज्ञान नसते. म्हणून जीवाला विषयाची इच्छा होते. इच्छा झाली म्हणजे बुद्धी चंचल होते आणि अनुकूल विषय प्राप्त झाल्याबरोबर बुद्धी स्थिर होते आणि त्या बुद्धीमध्ये अंतर्मुख झालेल्या बुद्धीमध्ये विषयाची प्राप्ती झाल्यानंतर आत्मानंदाचे भान होते. विषयाची प्राप्ती आणि आत्मानंदाचे भान हे एकाच काली होत असल्यामुळे हा आनंद विषयापासून उत्पन्न झाला असे जीवाला वाटते. विषयाची प्राप्ती झाली म्हणजे वृत्ती अंतर्मुख होते. काय होते, बहिर्मुख चंचल वृत्ती अंतर्मुख होते. आणि अंतर्मुख झालेल्या वृत्तीमध्ये आत्म्याचं काय पडतं, प्रतिबिंब, भान, आभास पडतो. आणि आपल्याला असं वाटायचं ही क्रिया जी होत असते ती क्रिया क्रमाने होते का युगपद होते, क्रमाने होते का युगपद होते. आणि आपल्याला असं भान होते की हा आनंद जो आहे, आनंद तो विषयाचा आहे, पण तो आनंद विषयाचा नसून कोणाचा असतो, ते कुत्र असतं का नाही. कोणते जनावर मरून पडलं म्हणजे त्याचा पक्वान नसते, कोणाचं, कुत्र्याचं. कुत्र म्हणजे काय ह्याच्यातलं असतं. मग ते आपलं काय करतं, ते कुत्र जनावरांच्या जवळ तिथेच ते गोळा होतात तिथं. आता जनावर म्हटल्यानंतर ते मासाच्या ऐवजी ते हाडं काय करते, चिघळतं बघा. आणि त्या हाडाच्यामुळे ते तोंडाला काय होते, जखम होते. त्या जखमेमध्ये काय असते, रक्त असते. कोणाच्या तोंडाला, कुत्र्याच्या. आणि त्या कुत्र्याला असं वाटते हे रक्त कोणापासून येतं, त्या हाडातून निघतात. पुन्हा 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 चिघळतात. एखादा प्रेताच असल्यानं ते गरम असते हाड तरी चिघळतो बघा, तोंड बसते तरी काय करते, चिघळतो बघा ते. आणि त्याला असं वाटत असते हाडात काय आहे, रक्त कुठं हाडात आहे का त्याच्या दाढ्यात आहे, नाही का.
वाटते कुठं आहे कुठं. तसा विषय सुख सुख कुठं आहे. आपल्याला वाटते विषयात आहे. कशात आहे. विषयात नसून कुठे आत्मा आहे. म्हणून माझं लक्ष देऊ, आत्माच किम स्वरूप आहे. चांगल्या प्रक्रिया आत्माचा आनंद रूप आहे असं जर मानलं आपल्याला तर त्याला युक्ती काय. एखाद्या पौर्णिमेच्या मध्यरात्री एखाद्या पात्रामध्ये पाणी भरून जर ते उघड्या जागेत ठेवलं आणि ते पाणी स्वच्छ आणि स्थिर असेल तर चंद्रबिंबाचे भान स्पष्ट होते. परंतु ते पाणी जर वाऱ्यामुळे किंवा अन्य काही कारणाने जर ते पाणी हलू लागले तर त्यामध्ये चंद्रबिंबाचे भान स्पष्ट होत नाही. त्याप्रमाणेच जेव्हा इच्छित विषय प्राप्ती होते त्यावेळेला बुद्धी स्थिर असते, त्यामुळे आत्मानंदाचे भान स्पष्ट होते. आणि पुन्हा दुसऱ्या विषयाची इच्छा झाली की बुद्धी चंचल असल्यामुळे त्यामध्ये आत्मानंदाचे भान होत नाही. बरे हे बघा, आत्माचा आनंद स्वरूप आहे. कशावरून विषयात आनंद नाही. कशावरून विषयात आनंद आहे नाही असं म्हणायचं. मग विषयाचा आनंद आहे तर कायमचा कायम मिळाला पाहिजे. साखर कुठे खाल्ली तर कशी लागते नाही का. लघवीच्या किंवा मध्ये खाल्ली जाईल नाही कशावरून विषयाचा आनंद. त्याच्याकरता 2-3 तुम्हाला दिलेले आहे. कोणाचाच एक पुत्र बरेच दिवसांनी भेटला. आईला काय झाला, आनंद सारखा टिकत असतो. निकम्या काही उद्योग करत नाही, काही धंदा करत नाही तर त्याच्यापासून काय होत नाही नाही का. मुलगाचा आनंद रूप आहे. तो केव्हाही काय झाला पाहिजे. मग केव्हा होत असते का. चोरी करणारा मुलगा कुठे आवडत असतो का. तसा विद्यार्थी कुठे वारकरी शिक्षण आवडतो का. कलिकाच्या काळामध्ये मग कोणता पोरगा आवडतो. धर्मात 10,000 रुपये पगार पाठवणारा संस्थेतला विद्यार्थी काय करतो, तेवढा तुम्हीच 5,000 पाठवा. पण सात्विक बाप असतात. नाही जरी मुलाने पैसा कमावला, ज्ञान कमावलं ना, मग वडिलाला काय होतो, आनंद होता. धन्य माता पिता. तुम्ही आम्ही शिकवतो ना, मुलाच्या बापाचे पत्र येत असतात. म्हटलं आमच्या मुलाला लवकर लवकर काय करा पाठवून द्या. म्हटलं घरून न विचारता निघून गेला. आम्ही सांगत असतो तुला जा, तुझे आई वडील काय होतात बोलावतात. निर्बोध जायला काय होत नाही, तयार होत नाही. जाऊ द्या. नाही आले का. जो मुलगा आज आवडतो तोच पुन्हा आणखी कालांतराने काय होत नाही. म्हणून मुलगा आनंद रूप नाही. कोण नाही. केव्हाही काय झाला पाहिजे आनंद. जो विषय असतो तो प्रतिकूल झाला की तो दुःखाला कारणीभूत होतो. अनुकूल असेल तर कशाला कारणीभूत. तसा साखर दुःखाला कारणीभूत, अनुकूल असली तर सुखाला कारणीभूत असं म्हणता येईल का. गोडी हे साखरेचं काय, तसा आनंद आत्म्याचं काय. प्रश्न तुम्हाला आत्मानंदाची शुद्धी करून दाखवा सांगता काय पुढे. असं ध्यान सव्वा दोन त्याची काय परीक्षा आहे. पुढे परीक्षा कोणती 6 आणि 7. आता कोणता आहे 4 आणि 5.
चौथ्या तरंगात आहे ना हा विषय. आत्माच किम स्वरूप आहे. चौथ्या तरंगात कसा विलय होत आहे. अरे तिघ जण गेले ना ब्रह्मा विष्णू आहे आणि त्याची सेवा वगैरे केली नाही का. तत्वदृष्टी अदृष्टी पुढे तिकडे गेले ना ते. गुरुजीचे काय केले, सेवा केली. मग गुरुजीने विचारलं कसं काय पाहिलं तुम्ही इथं. प्रसन्न झाले. म्हणलं राज्य सोडून आलो की आम्ही येतोय. म्हणलं कसं काय पाहिलंय. मग म्हणाले आपल्याला आनंद व्हावा आणि दुःखाची काय व्हावी अशी इच्छा कोणी केली. तत्वदृष्टी अदृष्टी काय ते. मग गुरुजींनी काय उत्तर दिलं, तुझं आत्माच पण स्वरूप आहे. मग त्याच्यावर ते तत्वदृष्टीने कोणती शंका केली. आत्माच आनंद स्वरूप आहे तर मग विषयात आनंद भासतो. कोणी शंका केली, तत्वदृष्टीने केली ना. म्हणलं तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोण आनंद रूप आहे. आत्मा. मग आत्माच आनंद रूप आहे तर आम्हाला कुठे भासतो. आत्म्यात भासतो का विषयात भासतो. यावरून आत्मा किम स्वरूप नाही. मग आनंद रूप कोण आहे. मग विषयातच आनंद आहे हे सांगितल्या प्रक्रिया. जर आत्माच आनंद आहे तर विषयात आनंद भासतो. पण जर ते विषयामध्ये आनंद आहे तर आत्मा आनंद स्वरूप नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ते. मग काय उत्तर दिलं त्याचं, हे मग एक प्रक्रिया सांगायची आहे. म्हणजे सांगायचं आत्माच आनंद स्वरूप आहे, विषयामध्ये काय नाही. सांगा कोणतरी. नाही दुसऱ्याला सांगू द्या ना. अरे अनुवाद करता आला पाहिजे. सांग की. चुकलं तर चुकलं काय बघायला. आत्माच आनंद स्वरूप आहे पण जीवाला त्याचे ज्ञान नसते. त्याच्यामुळे जीवाला विषयाची इच्छा होते. इच्छा झाली म्हणजे बुद्धी चंचल होते आणि विषय प्राप्तीचा जीव खटपटीस लागतो. आणि इच्छित विषय प्राप्त झाल्यानंतर बुद्धी स्थिर होते आणि त्या स्थिर झालेल्या अंतर्मुख बुद्धिवृत्तीत आनंदरूप आत्म्याचे भान होते. विषयप्राप्ती आणि स्थिर बुद्धीत आनंदरूप आत्म्याचे भान एकाच काली होत असल्यामुळे जीवास असे वाटते की हा आनंद आत्म्याचाच आहे. हा आनंद विषयापासून होतो परंतु हा आनंद विषयाचा नसून आत्म्याचा आहे. बरोबर आहे. तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे. श्रीखंडामध्ये असलेली गोडी दयाची नसून कोणाची आहे. म्हणजे जिथे जिथे आनंद प्रतीत होतो तिथे तिथे आनंद हा कोणाचा आहे. आत्मा जर आनंद स्वरूप नसतो कोण तर कुठेही आनंद झाला नसता. तो आनंद रूप आहे म्हणून विषयामध्ये काय होतो आनंद. समुद्रामध्ये पाणी आहे म्हणून सगळीकडे पाणी येते. समुद्रामध्ये जर पाणी नसेल तर पाण्याचं केंद्र कोण आहे. समुद्र आहे. तसं आनंदाचं केंद्र कोण आहे. आनंदाद्वय नित्य देखाने हे आपली खूप भावना असते. एखाद्या घरवाला म्हणतात आमच्याकडे करू चला आमच्याकडे. आमचा नळ म्हणाला 24 तास काय देतो. शहाणा मनुष्य म्हणेल
हे म्हणलं बोलणं बरोबर नाही तुमचं. नळ कुठं पाणी देत असतं, लोखंड कुठं पाणी देत असतं का? मग लोखंड पाणी देते, लोक नळाच्या द्वारा येते. अरे नळ पाणी देतो का नळाच्या द्वारा पाणी येते? नळच पाणी देतो. मग तर बरं आहे, आपलं म्युन्सिपाल्टीला यातला करायचं का? मग नळाच्या द्वारा पाणी येते, कुठून येतं? नळाच्या द्वारा जे पाणी येते ते पाणी कुठून येते म्हटलं? टाकीतून येतं, ते म्युन्सिपाल्टीच्या टाकीत तरी कुठून आलं? नदीतून आलं ते. नदीत तरी कुठून आलं? आता कुठं नदीत पाणी आहे का? त्याच्याकरता कुठून यावं लागतंय? शेतकरी लोक कशाची वाट पाहतात? नदीची पाहतात का ढगाची? ढगाची वाट पाहतात शेतकरी लोक. हे आकाशामध्ये ढग येतात. ढगात तरी कुठून आलं? समुद्रात कुठून आलं? पाऊस पडला तर समुद्र भरतो, नाही तर काही कुठं राहत. मग सगळ्या पाण्याचं केंद्र कोण आहे? परमात्मा आहे, स्वरूप आहे ना. सगळ्या लोकांना पाण्याचं वितरण व्हावं एवढ्याकरता देवाने ढग निर्माण आहे. असं रविश्चंद्र गणा वृक्ष इथे परोपकार आहे. देवे युगेन निर्मिता. सगळ्या जगाला प्रकाश पुरवा एवढ्या करता देवाने सूर्य निर्माण केला. रवी चंद्र. रात्रीचा प्रकाश कोण देतो? सूर्य. चंद्रमा. दिवसाचा प्रकाश. पाणी कोण देत असतो? घना वृक्ष नाही का? खालून काय जात नाही ते ढग, वरूनच काहीच नाही. नाही तर डोक्याला लागले. रविश्चंद्र घना वृक्ष. हे वृक्ष कशा करता निर्माण केले नाही का? अमृतासारखे फळं देत असतात. नदी गाव असतं, गाय कशा करता निर्माण केली? अमृतासारखं काय देते? दूध देते. आणि संत कशा करताय? इथे उपकारासाठी. म्हणून आत्माचा आनंद स्वरूप आहे, सिद्ध करून दाखवाय. पुढे कोणता प्रश्न आहे? 5 लाखांची परीक्षा आहे काय? वाचा थोडा. शिष्य महाराज, अनुकूल असणाऱ्या स्त्री धन पुत्रादी विषयांपासून प्रत्यक्ष आनंद होत असता त्याचे ठिकाणी आनंद मुळीच नाही, असे कसे समजावे? कुठे 4व्या तरंगातला आहे ना? 4थ्यातला आहे. बर, कुठं कोणता 5 नंबर कुठं? नंबर 77. आत्माचा आनंद रूप आहे, पण जीवाला माझा आत्मा आनंद रूप आहे असे काही नाही. त्याच्यामुळे त्याला आनंदा करता विषयाची काय होते? इच्छा होते. विषय विषया करता आवडतात की आनंदा करता?
तोच विषय जर प्रतिकूल असेल तर तो विषय काय होत नाही, आवडत नसतो, पुढे वाचत जाता. श्री गुरु, अरे, एका विषयाच्या प्राप्तीने ज्यास आनंद झाला त्यास जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा पहिल्या प्राप्त असलेल्या विषयापासून आनंद होत नाही. तो का होऊ नये? वास्तविक झाला पाहिजे, होत तर नाही. म्हणून विषयांचे ठिकाणी आनंद नाही असेच म्हटले पाहिजे. म्हणून विषयामध्ये काय नाही. हे पहा, विषय प्राप्ती आणि स्थिरबुद्धीचा आत्मानंदाची भान एकाच काली होत असल्यामुळे विषय प्राप्तीने माझ्या ठिकाणी आनंद उत्पन्न झाला असे जीवास मात्र वाटते. पण वास्तविक आनंद कोणाचा असतो? तो आनंद कोणाचा येतो? आत्म्याचा. वास्तविक तो आनंद आत्म्याचाच असतो. उदाहरणार्थ एक पाण्याचा दृष्टांत दिला. एखाद्या पात्रात पाणी भरून ठेवले असताना स्वच्छ पौर्णिमेच्या मध्यरात्री उघड्या जागेमध्ये ठेवावे. पाणी जर स्वच्छ असेल तर त्या प्रतिबिंब स्पष्ट दिसते. वाऱ्यामुळे किंवा अन्य कारणाने पाणी हलू लागले त्याच्यात प्रतिबिंबाचं काय होत नाही. काही आपल्या आरशामध्ये असं स्वरूप दिसतं, आरशासारखा हलत असला तर आपलं मुख दिसेल का त्याच्यात? म्हणून प्रतिबिंबाचं भान होण्याकरता पाणी कसं जाऊ लागतं? हलणारं पाणी असेल तर, नुसतं स्थिर असून चालते. गडूळ असेल तर, गडूळ पाण्यात कुठं लिंब पडत असते का? मग पाणी कसं पाहिजे? स्वच्छ, आणखी स्थिर पाहिजे. आणखी काय पाहिजे? हा बाबा पाहिजे ना. काय पाहिजे? अरे आरसा आहे पण पाहणार नाही, लिंब पडेल का त्याच्यात? जाऊ द्या, सगळ्या क्रिया व्हाव्या लागतात. म्हणजे प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडत असत. म्हणून पाणी कसं असायला पाहिजे? आणि त्या स्थिर असलेल्या पाण्यामध्ये आपल्या चेहऱ्याचा प्रतिबिंबाचं भान होत असे. तसं स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं काय होते? भान होते. वृत्ती स्थिर. तो काय म्हणायचे? चित्तन करारे निर्मळ देवाने गोपाळ. विषयाच्यामुळे आपली जी वृत्ती असते ती वृत्ती सारखी चंचल होत असते. त्याच्यामध्ये अनेक वासना असतात. त्या वासना वृत्तीला स्थिर ठेवत नाही. वारा आल्यानंतर तरंग काय होतात? पाण्यावर येत असतात. तसे विषयापासून आपल्या चित्तामध्ये नाना प्रकारचे उद्वेग उत्पन्न होतात. मग चित्ताची स्थिरता असायची. म्हणणे होतो गीतेमध्ये आहे ना 6व्या अध्यायामध्ये वृत्ती स्थिर करावी लागते. शनै शनै रूपरमे बद्ध्यादृती दृतया आत्मसंस्तंभन कृत्वा न किंचिदपि चिंते. त्याच्याकरता काय असं पुन्हा 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 वृत्तीला एकांत असावं लागत असं. सार अभिप्राय कशाकरता निघाला? हा आनंद जो आपल्याला वाटत असतो तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. ज्या अर्थी विषयामध्ये आनंद नाही प्रतीचेला जर येतो त्या अर्थी तो आनंद कोणाचा तरी असला पाहिजे. कोणाचा आहे? तो आत्म्याचा. पुढे आता आम्ही वर जी आनंदाच्या अनुभवाची रीती सांगितली आहे त्या रीतीने प्रथम जेव्हा इच्छित विषय प्राप्त होतो तेव्हा क्षणभर अंतःकरणाची वृत्ती स्थिर होऊन तेच आत्मानंदाचे भान होते. आणि जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा तीच अंतःकरणाची वृत्ती चंचल होते. म्हणून आत्मानंदाचे भानही नाहीसे होते. असं काय सांगायचं?
आत्मानंदाचा भान होण्याकरता वृत्तीची काय असावी लागते? स्थिरता असावी. आणि वृत्ती जर चंचल असेल, पाणी जर चंचल असेल, तर त्याच्यामध्ये आपल्या मुखाचं प्रतिबिंब पडत नाही. तेवढ्यावर काम मागत नाही. शुद्ध अंतःकरण असावं लागत असतं. आपल्याला काय सिद्ध करून दाखवायचं आहे? आत्माच किम स्वरूप आहे हे सब ज्ञानेलं आहे. तर थोड्या विस्तारपूर्वक माहिती दिली. ज्याचा जो अनुकूल विषय असतो त्यालाच त्याच्यापासून आनंद होत असतो, अन्याला आनंद होत नाही. साखर कोणाला ऐकायला लागते? ऐकावे. त्याप्रमाणे कोणताही विषय प्रत्येकाला काय असतो? आनंदाला झाला पाहिजे. वाटेल उदाहरणार्थ आमच्या संस्थेचं जायचं बघा, मग त्याच्यामध्ये कधी कारल्याची भाजी, तर कधी कशाची भाजी, कशाची भाजी. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न. मग ती कारल्याची भाजी आली ती एक जण म्हणत असतो वाडा वाडा, आणि आमचे मधुकर भाव वगैरे लंब एकाला काय निकंबा वगैरे असं आहे. आमची भाजी आली ती कुठली ती वांग्याची भाजी आली, पुढे जागे. पण ते पातेल्यातले वांगे पाहिले ते मसालेदार वांगे असायचे. ते म्हणजे साधे शुद्ध रट नाही, कोवळे कोवळे इंद्रायणी काठ नाही का, चंद्रभागा काठ लुसले कच्चेच खावे वाटते. आणि ते वांगे पहिल्या सुरू जाईल पुढे जागे पुढे, आणि ते पातेल्यातले वांगे पाहिले इकडे इकडे. आणि वांग पडायला लागलं त्याचं काय, आता दांडा लावायचे. दांडा कशाला लावतो पडत. तोच विषय काय होत असतो अनुभव, आणि तोच विषय काय होत असतो प्रतिकूल आहे का नाही. मग तो आनंद काय, जर मिरची कधी जरी खाल्ली तरी ती कशी लागणार? कारण तिचं ते काय स्वभाव आहे तो. त्याप्रमाणे म्हणून आत्म्याचा आनंद हा काय स्वभाव आहे. स्वभाव त्याला म्हणतात. जो त्याच्यापासून वेगळा होत नाही त्याला काय म्हणायचं? हे पहा, आपण तोंडाला एखादं हे लावलं, काही म्हणा स्नान झालं की काय होते, निघून जाते. अलीकडे प्रथा आहे ना, डोकी बिकी केली, दाढी बिडी केली म्हणजे नाही का त्याचे पैसे द्यावे लागते. मला मेकअप करू नका, जाऊया. पण ते कोटपर्यंत राहते, स्नान होत नाही. आणि काळेपणा स्नान होईपर्यंत संपून झालं का, मग काळेपणा आश्चर्याचं काय स्वरूप आहे. जे बदलत नाही त्याला काय म्हणायचं? स्वरूप म्हणायचं. म्हणून आनंद आत्म्यापासून कधी वेगळा होऊ शकत. साखरेची गोडी असली तर साखरेची गोडी काढता येते का? कारण गोडी हे साखरेचं काय जसं आनंद आहे आत्म्याचं काय आनंदात आहे जे काय म्हणून सुख हे परमात्म्याचं स्वरूप आहे. सर्व सुखाचे आधार सुखरूप पैसे तुझे कोणी सांगा नाही का. परमात्मा कसा आहे? केवळ सुखरूप आहे. पुढे आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे विषयाचे ठिकाणीच आनंद आहे असे मानले तर अनुभव कसा विरुद्ध येतो तो पहा. समज की विषयाचाच आनंद आहे. आपला आग्रह करतो कशामध्ये आनंद आहे? विषयाचाच आनंद आहे. मग अनुभव आला पाहिजे. बघीच आम्ही विषयामध्ये आनंद नाही असं म्हणतो की आम्हाला त्याचा अनुभव आहे. संतांना त्याचा काय असतो? विषयाचे जे सुख ते सद्यंतचे जाण. गीताकार सुद्धा सांगतात ना, यही संस्पर्श ज्या होगा विषयेंद्रिय संयोगात तत्सुखम
त्याने विषयेंद्रिय संयोगात तदग्रे मृतोपम तत्सुखम. विषयेंद्रिय संयोगात तदग्रे परिणामी विषय तत्सुखम राजसम. तुम्ही मदत करू लागलं पाहिजे थोडीफार. तीन प्रकारचं सुख सांगितलेलं आहे ना. सत्वगुणी, रजोगुणी आणि पाचव्या अध्यायामध्ये म्हणतात विषयात सुख तज्ञतेश्वरामध्ये 18व्या अध्यायामध्ये सांगितले तीन प्रकारचे सुखाचे. सत्वगुण, रजोगुण. विषयेंद्रिय संयोगात तदग्रे अमृतो परिणामे विषमे तत्सुखम राजसम. सात्विक सुखाचं वर्णन. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धित प्रसाद है. आत्मबुद्धित प्रसाद है. यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमं आत्मबुद्धित प्रसाद है. जे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुख असतं त्याला सत्वगुणी सुख असं म्हणतात. गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये गोड्याचं वर्णन. आणि जे विषयापासून झाल्यासारखं दिसतं पण परिणामी दुःखरूप असतं त्याला कोणतं सुख म्हणायचं? रजोगुणी सुख. यदग्रे त्यानुबंधेच सुखम मोहन महात्मना निद्रा आलस्य प्रमादोत्तम तत्ताम समुदावर. झोपेमध्ये आळसामुळे सुख असते. हे कोणतं सुख आहे? तमोगुणी सुख आहे. बसला हे वाटत नाही पाठाला जावं. म्हणलं पाठाला का राहण्याला झोपेचं सुख नव्हतं. सुख आहे पण कोणतं सुख आहे? तमोगुणी सुख आहे. म्हणून आत्माच किम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. सगळाही नाही. शास्त्र काय करत असतं? आत्माच आणखी आनंद स्वरूप ज्ञान नसल्यामुळे विषयातच सुख आहे असं लोक समजतात. म्हणून तर हानी दिसत असूनही सुद्धा ताव मारत असतात त्याच्यामध्ये. डायबिटीस झालेला माणूस त्याला कळते ती सेवन केलं गोडाचं. म्हणलं राम बरोबर राम तरी म्हणतो वाढा वाढा वाढा. एका ग्रस्ताला डायबिटीस होता आणि ते पूर्णाची पोळी आवडायची त्याच्यात. वाढणारा वाढत नसे तो म्हणला एक वाढ घे वाढ. आपण डायबिटीस झाला एक गोळी जास्त कोणतं. त्याच्यावर काय सिद्ध झालं आपल्याला? विषयाच्या ठिकाणी सुखाची भ्रांत कल्पना आहे. भ्रांती जावी लागते. विषयामध्ये सुख आहे हा भ्रम आहे आपला. तुम्हाला गेलं की पाचव्या विषयामध्ये सुख आहे असं वाटणं हा काय आहे? भ्रम आहे. हा भ्रम काय झाला पाहिजे? वेदांत शास्त्र काय करतं? भ्रम निवृत्ती. विषयाची निवृत्ती करत असते का भ्रमाची निवृत्ती? अशा प्रकारचा विषयात सुख असणे देहालाच आत्मा मानणे. कोणाला? देव कुठे आत्मा होत असतो का? वेदांत काय करते? देह बुद्धी घालवते आणि कोणती बुद्धी आणते? ब्रह्मबुद्धी. तिचा आनंद रूप शिवम मी वासुदेव. मग अर्जुनाची देह बुद्धी घालवली. कोणती बुद्धी? आत्मबुद्धी. गुंतला होतो अर्जुन पुढे, मुक्त झाला होतो जेली पुढे. आता सांगळे पुसले. वेदांत उगीच ऐकायचा असतो त्याच्यावर प्रतिष्ठा मिळते सोडून. जन्म मरणाची सुद्धा भ्रांती आहे. मरण माझे मरुणे गेले. राजा परीक्षितीचं मरण नाहीच केलं ना. शुकाचार्याने ज्ञान सांगून राजा परिस्थितीला अमर केलं बा. राजा परिस्थितीचा ज्ञानाच्या वय म्हणलं परिस्थिती मरतच नाही. साप चावला तरी काय परिस्थिती जसाच्या तसाच आहे.
म्हणजे भ्रांती असते. विषयामध्ये सुख आहे, पण नाटाच्या भागात विषय ओढी बोलले जीव ना तयाची कोण केली उपजनाची म्हणजे नारायणी भाव. कोण सुख धरोणी संसारी राहू चांगला चांगला आहे ते. याचा विषय याच्याकरता शिकायचा आहे, तिथे त्यातले तत्व आपल्याला समजावे म्हणून शिकायचं आहे. समज की कोणाचा प्रिय पुत्र किंवा दुसरा कोणी अत्यंत प्रिय पुरुष बहुत दिवसांनी एकाएकी भेटला, तर त्यास पाहून प्रथम क्षणी जो आनंद होतो तो दुसऱ्या क्षणी नाही, दुसऱ्या क्षणाचा दुसऱ्या दिवशी नाही, सतत तर नाहीच नाही. वास्तविक तो आनंद सतत झाला पाहिजे, कारण आनंदोत्पत्तीस कारण असणारा प्रिय पुरुष जवळ आहेच. आमच्या रीतीने प्रथम क्षणी अंतःकरण वृत्ती स्थिर होते म्हणून आनंद आणि पुन्हा चंचल होते म्हणून आनंदाचा नाश संभवतो. विषयाचा आनंद स्वरूप आहे, तो काय झाला पाहिजे, केव्हाही काय झाला पाहिजे, आनंद झाला पाहिजे. त्या आनंदामध्ये काय ते कमी जास्तपणा असतो. प्रथम क्षणी जो आनंद होतो तो आनंद पुढे टिकत नसतो. दुसऱ्या क्षणी जावई बाजार आले असले पहिल्या दिवशी अतिशय काय असतो आनंद असतो, आणि 2-4 दिवस राहू लागले ब्यात कधी जाते सारखा आनंद टिकत असतो का कमी जास्त होत असतो. पहिली जिलबी खाते वेळी जो आनंद होत असतो तर शेवटची जिलबी पाहून सुद्धा काय होत नाही. म्हटलं वाढायचं नाही, वाढायचं नाही. तो वाढणारा जो मनुष्याचा तो म्हणतो काही करा पण मी वाढल्याशिवाय मग काय करतो ताट दिलं तरी म्हणतो तुम्ही वाढणार पालथा पडतो काय तरी म्हणतो तुम्ही हा ना. मग पहिल्या जिलबीला जो आनंद होता तो आनंद आता आहे का? विषयाचा आनंद स्वरूप आहे असं जर आपण मानलं तर केव्हाही विषयापासून काय झाला पाहिजे कायमचा आनंद होत असतो. अनुकूल असेल तोपर्यंत. ज्या वेळेला विषय अनुकूल असतो त्यावेळेला वृत्ती स्थिर असते, आणि स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं काय होते, तोच विषय चंचल झाला नको असलं तर वृत्ती चंचल होते. चंचल झालेल्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं काय होत नाही. कल्पना करा एखादा मनुष्य जीवाला बसलेला श्रीमंताच्या घरचं जीवन आहे, बासमती तांदूळ आहे, तो थोडा भरपूर वाढतो भरपूर बासमती तांदूळाचा भाग घेतो. पुढे थोड्या वेळाने कोणता भात आला मसाले भात आला, तो वाढणारा असा होता पहिला भात खाल्ला तर मसाले भात वाढायचा. याला आता पहिल्या भातापासून आवडले आता कोणता भात आला पाहिजे मसाले भात. पण पांढरा भात खाल्ल्याशिवाय काय वाढत नाही, तो वाढत नाही. मग मग पहिला भातच दोन खायला घेतो वाढ की वाढ. आता पहिल्या भातापासून आनंद नाही. कोणत्या भाताचा मसाले भात, तिकडून साखर भात आला आता मसाले भातापासून काय नाही. विषयात जर आनंद स्वरूप आहे तर केव्हाही आनंद झाला पाहिजे. यावेळेला काय सुद्धा होते विषयात आनंद नसून कोण आहे आत्माच किंग स्वरूप आहे हे सांगा. वेदांत शास्त्र सुद्धा याचा जास्त विचार पंचदशी ग्रंथामध्ये 5 प्रकाराने आनंद आहे. त्याच्यामध्ये थोडक्यात सांगितलं विचार सॅम्पल पंचदशी ग्रंथामध्ये 2-2.5 श्लोक खर्च घातले. ब्रह्मानंद, आत्मानंद, पुढे विषयानंद, विद्यानंद असे आनंदाचे प्रकार आहे. सार अभिप्राय हा आनंद विषयाचा जरी आपल्याला वाटत असला तो आपला भ्रम आहे. काय मग ज्ञान काय घालत असते, विषयाला घालवत नाही, भ्रम घालवत असते. विषय तोच असतो. संतांना काय माहिती विषय नाही सुख नाही कोठे माया घरी संपलं का? बरं थोडा उद्या करता या.
पुढे मग पुढचा विषय पुन्हा कारण परीक्षा तुमची 4 आणि 5 ची आहे ना. उद्या प्रश्न विचारा तुमचे काय असेल ते. पुढे वारी झाली म्हणजे संवादानं पुन्हा सुरू करा.